ठाण्यातल्या 14 धोकादायक इमारतींना नोटीस, पुनर्वसनाला काहींचा विरोध तर काही जणांकडून समर्थन, तर लोकांना घरं खाली करायला लावणं ही अतिशय वेदनादायक बाब. अंजली दमाने यांची प्रतिक्रिया. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठरलेल्या वेळेतच होणार, निवडणुका पुढे ढकलण्यास निवडणूक आयोगाचा नकार. या महिन्याच्या अखेरीस निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता. मराठा आरक्षण प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली. 27 ऑक्टोबरला होणार पुढची सुनावणी. सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष. बीडमधला मेळावा ओबीसींचा नसून विशिष्ट जातीचा. महाएल्गार मेळाव्यावर मनोज जरांगेंचा हल्लाबोल. मोर्चा काढणारे ओबीसींचे शत्रू असल्याचा टोला. मराठा कुणबी GR रद्द होत नसतो, जरांगेंना विश्वास. बीडचा मेळावा हा सरकारसाठी अल्टिमेटम. 10% मराठ्यांना घाबरताय, आम्ही 60% आहोत. सरकारनं सावध व्हावं, लक्ष्मण हाकेंचा इशारा. जरांगेंना पाठिंबा देणाऱ्यांना लक्ष्मण हाकेंचं आव्हान. ठाकरे बंधू आज पुन्हा एकत्र येणार. मनसेच्या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन होणार. शिवाजी पार्कवरच्या कार्यक्रमात उद्धव राज भेट होणार. राज्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं आंदोलन. सरकारनं शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून काळी दिवाळी साजरी. जुन्नरमध्ये एसटी बसची दुरवस्था चव्हाट्यावर. जुन्नरमध्ये धावली दरवाजा नसलेली एसटी बस. नारायणगाव आगाराच्या बसचा व्हिडिओ व्हायरल. एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या जीवाशी खेळ. गोकुळ दुधाच्या खरेदी दरात 1 रुपयांची वाढ. दिवाळीनिमित्त गोकुळकडून शेतकऱ्यांना गोड भेट. दूध संस्थांना व्यवस्थापन खर्चात 10 पैशांची वाढ. स्वदेशी बनावटीचं तेजस विमान थोड्याच वेळात भारतीय वायुदलात सामील होणार. नाशिकमध्ये केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत सोहळा. निलेश घायवळला आजही दिलासा नाही. मुख्य न्यायाधीश आज सुट्टीवर. घायवळच्या याचिकेवरची सुनावणी लांबणीवर.